त्यापैकी 6 जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। परभणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपनं सत्ता काबीज केलेली आहे। संभाजीनगर सातारा धाराशिव इथं देखील भाजपची सत्ता आलेली आहे। तर अजित पवार गटाची पुणे कोल्हापूर या 2 जिल्हा परिषदांवर सत्ता आलेली आहे। तर शरद पवार गटाकडे सांगली जिल्हा परिषद गेलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादींची एकत्रित अशी 3 झेडपींवर सत्ता आलेली आहे। दरम्यान नगरपालिका पालिका आणि जिल्हा परिषदेतही भाजपच नंबर 1 चा सदस्य असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेणार आहोत आपण चे प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडून। विशाल, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व दिसलं, मात्र भाजपनं मात्र इतरत्र चांगलाच वर्चस्व मिळवलेला आहे। काय आजच्या दिवसाचा हा संपूर्ण निकालाचा अर्थ काढता येईल? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा रंगलेली होती की कोल्हापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, आज अंतिम निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। या निकालामध्ये राष्ट्रवादी सगळ्यात जास्त सरस ठरलेले आहे। राष्ट्रवादी सध्या 20 जागांवर पाहायला मिळते। त्याच्या खालोखाल काँग्रेस पक्ष आहे तो 15 जागांवर आहे। त्याच्या खालोखाल भाजप पक्ष आहे तो 12 जागांवर आहे। त्यामुळं आता या सगळ्या निकालानंतर सत्ता स्थापन कोण करणार हा सगळ्यात जास्त महत्वाचा प्रश्न आहे। कारण 68 जिल्हा परिषद आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि 68 या जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाल्यानंतर साधारणतः 34 जागांची मॅजिक फिगर जी आहे ती सत्ता स्थापनेसाठी लागणार आहे। त्यामुळं युती आघाडी कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्वाचं आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून सगळे घटक पक्ष सामोरे गेले असं सांगितलं जाते। मात्र अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गट जो आहे तो वेगळं लढलेला आहे, राष्ट्रवादी पक्ष आहे तो वेगळं लढलेला आहे। त्याचबरोबर स्थानिक आघाडी करून काही ठिकाणी भाजप असेल शिवसेना शिंदे गटांनी एकच लढत जी आहे ती केल्याचं पाहायला मिळते। मात्र सध्या आलेल्या अंतिम निकालानंतर राष्ट्रवादी जो आहे तो 20 जागांवर असल्यामुळं या सत्ता स्थापनेमध्ये राष्ट्रवादीचा सगळ्यात मोठा सहभाग असणार असा एक चित्र जे आहे ते स्पष्ट होते। काँग्रेस त्या खालोखाल असल्यामुळं राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी युती होणार का हा एक प्रश्न सुद्धा आता निर्माण झालेला आहे। मात्र मंत्री हसन मुश्रीफ हे माहितीची भूमिका पार पडणार की काँग्रेस पक्षासोबत जाणार हे पाहणं सगळ्यात जास्त महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या संपूर्ण चित्र पाहिजे झालं तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे अपक्ष म्हणून त्यांची शाहू आघाडी म्हणून शिरोळ तालुक्यामध्ये लढलेले आहेत। त्यांच्या ज्या 4 जागा आहेत त्या 4 जागांसगळं निर्णायक असणार आहेत। कारण त्या 4 जागांना सोबत घेऊन काँग्रेस असेल त्याचबरोबर शिवसेना असेल ती सुद्धा सत्ता स्थापनेकडे वाटचाल करताना पाहायला मिळेल। त्यामुळं या एकूणच आजच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी काय कोणकोणती सूत्र राबवली जाणार हे पाहणं महत्वाचं आहे। भाजप नेमकी कशा पद्धतीने या सगळ्या राजकीय समीकरण आहेत, राजकीय बेरजा आहेत त्या कशा पद्धतीने करणार हे सगळ्यात जास्त पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र संपूर्ण पाहिलं तर राष्ट्रवादी जी आहे ती यंदाच्या निकालामध्ये सरस ठरल्याचं पाहायला मिळत आहे। धन्यवाद विशाल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।